आदरणीय साईनाथ यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। मैदानाच्या आतमध्ये आपण मॅच फार चांगली पाहताय। आपण कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकणार आहोत आदरणीय सन्मानित बाबू शहा यांचा। थँक्यू सो मच तेजस सर, थँक्यू सो मच बाबू सर, वेलकम बॅक। जय गावदेव क्रिकेट संघ टेंबरे आयोजित स्मृती चषक 2026 ची स्पर्धा कैलासवासी नयन दिलीप पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा टेंबरी गावामध्ये आपण ऑर्गनाइज केली। या स्पर्धेचा आज दुसरी रात्र आहे। मॅचला मात्र सुरुवात झाली आहे। अगदी पहिल्या फेरीतली दुसरी लढत आपल्या भेटीला येते ती म्हणजे स्वर्गीय भरत स्मृती अस्त्रे बी आणि खानावले। टॉस इकडे मात्र जिंकलाय खानावले टीमने आणि प्रथम घेतलाय बॉलिंगचा निर्णय। बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय त्या अस्त्रे टीमला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवींद्र मसने आणि धीरज डुकरेला आपण बघतोय। पहिल्या ओव्हरला सुरुवात गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज कुणाल कातकरीला बघतोय। धावसंख्या धावफलक्यावरती मात्र 9 झाली आहे। दमदार सुरुवात पाहायला मिळते जिकडे पॉवर प्लेचं षटक आहे। पॉवर प्ले मध्ये गोलंदाज कुणाल कातकरी या गोलंदाज आपण बघतोय। बॉलिंग करत असताना खानावले या टीम कडून आणि चांगली सुरुवात झाली आहे। पहिला षटकार बॅट्समॅन रवींद्र मसनेच्या बॅटमधून आलाय। या अगोदरचा सामना सारंग बी आणि यसम गोंदाव अर्थात पाली परिसरातील संघ होता आणि गोंदाव संघ मात्र पहिला सामना जिंकलाय आणि ई ग्रुप मधील ही पहिल्या फेरीतली दुसरी मॅच आपण बघताय। एक चांगली लढत होईल या शंका नाहीये। आज मात्र आमच्या समवेत बाबूशाह सर जॉईंट आहेत। यश मालकर यांचा आवाज देखील ऐकायला मिळेल। तेजस देशमुख सर देखील आहेत। त्यानंतर मग आमचे साथी स्कोरर चेतन भोईर यांना आपण बघताय। ग्रामीण टेनिस क्रिकेट ही सध्याच्या स्थितीला सगळ्यात चर्चित वाहिनी ही स्पर्धा कव्हर करते। चांगली गोलंदाजी या थोडासा ओव्हरपिच बॉल होता गोलंदाजीच्या मार्कवरती कुणालला आपण बघतो थोडासा कमबॅक झालाय। धावसंख्या धावफलक्यावरती आपण 9 बघतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात। एक डीप काऊ कॉर्नरला एक मात्र लॉंग ऑफला आपण बघतोय राईट आर्म राऊंड द विकेट। उडवण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर कडे फिल्डर आहे जेल काली सहज आणि सोपी कॅच मात्र इकडे कॅरी केली आहे। फर्स्ट विकेट डाऊन। पहिला झटका मात्र इकडे लागलाय स्वर्गीय भरत स्मृती अस्त्रे बी या संघाला। थँक्यू सो मच डीजे। फर्स्ट विकेट डाऊन। पहिला झटका इकडे लागलाय। फलंदाज बाद झालाय रवींद्र मसने जो विस्फोटक फलंदाज होता। अगदी एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय परंतु त्याला बाद करण्यामध्ये इथे यश मिळालंय। गोलंदाज कुणाल कातकरी या गोलंदाजाला। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 कैलास मोरे वन डाऊनच्या क्रमांकासाठी दाखल झालाय। धावा फलक्यावरती 9 आपण बघतोय। या षटकातील अजूनही 2 बॉल अंतिमचे बाकी आहेत। 9 वरती संघ मात्र पोहोचलाय। फोर्थ विकेट। पहिलाच बॉल होता लॉफ करण्याचा प्रयत्न दिशाहीन थोडीशी दिशा खराब आहे। पंचांचा मात्र वाईटचा सिग्नल येतोय। एक्स्ट्रा चिरन आउटसाइड ऑफ स्टंप बॉल फेकण्याचा प्रयत्न होता। दीप गावडे यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या। एक ग्राफिक डिझायनर आहेत एक कलाकार खरं तर दीप ग्राफिक्सचे ओनर आदरणीय दीप गावडे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या। आपलं देखील सहर्ष स्वागत। ओर टू शुभम। 10 धावा फडक्यावरती। हा बॉल देखील चांगला आहे। उडवण्याचा प्रयत्न होता। परफेक्ट लाईन परफेक्ट लेंथ कुणाल कातकरी या गोलंदाजाची मात्र आपण बघतोय। सुरुवातीला थोडेसे एका दुसरा बॉल खराब पाहायला मिळाला परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक झालं। कारण महत्वाची
रवींद्र मसन्याची विकेट देखील मिळून दिली आहे. धावा फक्त आणि फक्त 10च बघतो आपण. पॉवर प्लेचं षटक आहे. 1 टू गो. एक बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. या षटकातील मात्र शेवटचा बॉल. राईट अमोर द विकेट ना कुणाल. ओ यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. फुल लेनचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे संपवला. पहिलं षटक एंड झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि फर्स्ट बॅटिंग करत असताना स्वर्गीय भरत मूर्ती आस्त्रे बी संघ एक विकेट गमावल्यानंतर 10 धावसंख्येवरती पोहोचलाय. हॅलो हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक. त्या षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाजीच्या मार्गवरती कोणता गोलंदाज पाहायला मिळेल. अगदी 2 एंड आपण या स्पर्धेसाठी मात्र बघतोय. चांगली स्पर्धा आहे. अगदी चौफेर मैदान या स्पर्धेसाठी भरपूरशी मेहनत निखिलभाई पाटील यांनी घेतली आहे आणि त्यांच्या नावाची ही स्पर्धा आपण बघतोय. स्मृती चषक 2026 कैलासवासी नयन दिलीप पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा इकडे ऑर्गनाईज केली गेली आहे. आज मात्र स्पर्धेचा दुसरा दिवस दुसरी रात्र आपण बघतोय. काल वावरले संघ सुपर 5 ला मात्र दाखल झाला. त्यानंतर मग पहिल्या गटातून वाणिवली संघ पुढे गेला. आज देखील 2 लॉट्स, एक ई लॉट्स आणि एक त्यानंतर मग सी लॉट्स आपण बघणार आहोत. डी लॉट्स बघणार आहोत आपण. दुसऱ्या षटकाला सुरुवात टेंबरी बुले जैन कडून. गोलंदाज महेंद्र. पहिलाच बॉल होता. थोडीशी दिशा मात्र आपण पाहिली तर परफेक्ट पाहायला मिळते. अकुड लेनचा बॉल टाकला. थोडासा शॉट होता. गुडले स्पॉट वरती पडला. टप्पा खाल्यानंतर थोडासा राईज झालाय बॉल. विकेट किपर यांच्याकडे विसावलाय आणि पहिला बॉल मात्र निर्धाव आपण बघतोय. 10 धावा. धावा फलक्यावरती धावगती अगदी थोडीशी मंदावली आहे. धावगतीवरती थोडासा ब्रेक लावण्यात आलाय. महेंद्र गोलंदाजीच्या मार्कवरती. राईट आर्म ओर द विकेट हा गोलंदाज आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज धीरज डुकुरेला आपण बघतोय. एक विस्फोटक खेळाडू आहे. टीमचा हार्ड हिटर. उडवला बॉल. टप्प्यात आला की कार्यक्रम. डीप स्कोअर लाईक सीमारेषा पलीकडे. हा पहिला विकेट षटकार. थँक्यू सो मच डीजे. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर सन्माननीय दीपजी गावडे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतोय दीपजी गावडे यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. धीरज डुकरेला आपण स्ट्राईक एंड वरती बघतोय. हा डॉट बॉल आलाय. 2 डॉट बॉल या षटकामध्ये. एक षटकार. धावसंख्या धावफलक्यावरती 16 वरती पोहोचली आहे. 3 बॉल नंतर 16 धावा. धावा फलक्यावरती अगदी चांगला रन रेटनं संघ मात्र पुढे वाटचाल करतोय. स्पर्धेचे आयोजक नवज्योतजी पाठारे यांच्या शुभ हस्ते आपण दीपजी गावडे उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. चांगला बॉल होता. फुल लाईन दांडी गुल. फलंदाज मात्र बाद झालाय. तिला दुसरा धक्का अस्त्रे टीमला मात्र लागलाय. ऑपरेटर कुठे. डुकुरे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र चालू होती. परंतु लॉफ करण्याचा प्रयत्न झाला. बॉल फुल लेन्थचा आला आणि तिथे यष्ट्या मात्र उद्ध्वस्त झाल्यात आणि दुसरा धक्का आसरे संघाला मात्र लागलाय. धावसंख्या धावफलकावरती 16 आणि या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिमचे 2 बॉल आहेत. पहिलाच बॉल. इकडे मात्र ऑन द राईज खेळायचा प्रयत्न. यश आहे बॉलच्या खाली. विकेट नंबर 3. तिसरा धक्का
फलंदाजी करणाऱ्या आस्त्रे संघाला. बॅक टू बॅक 2 विकेट आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे तो गोलंदाज महेंद्र. धावसंख्या 16. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रियांश जांभळे आपल्याला पाहायला मिळेल. प्रियाज जांभळे 5व्या क्रमांकासाठी. 3 फलंदाज मात्र बाद झाले. थोडीशी दयनीय अवस्था, नाजूक स्थिती मात्र फलंदाजी करत असताना आसरे टीमची आपण बघतो. आणि हॅट्रिक आहे गोलंदाज. अजूनही या स्पर्धेमध्ये कालचा दिवस आणि आजचा दिवस आपण बघितला तर विकेट हॅट्रिक झाली नाहीये. त्यामुळे विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. सन्माननीय अतिथी मनीषजी मेहतर साहेबांना आम्ही विनंती करतोय की यावं साहेब व्यासपीठावरती. आपलाही शुभ सन्मान इथे केला जाईल. बॅटची लिडिंग एज, अनदर विकेट डाऊन. फर्स्ट विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील इकडे गोलंदाज महेंद्र लबडे यांनी मात्र मिळवून दिली आहे. पहिली विकेट हॅट्रिक. बॅक टू बॅक 3 खेळाडूंना मात्र केलंय बाद आणि अडचणी सापडलाय तो बॅटिंग करणारा आस्त्रे संघ. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 विकेट्स गेल्यात आणि धावा फडक्यावरती 16 आपण बघतोय. मनीषजी मेहतर साहेबांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपला ही शुभ सन्मान इकडे केला जाईल. चला, तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. सागर पोपटे आला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 4 विकेट. अर्थातच आपण बघतो बॅक टू बॅक 3 विकेट गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट होती. 16 धावा आहेत. 8.00च्या सरासरीनं सध्याचा रन रेट आपण फलंदाजी करणाऱ्या आसरे टीमचा मात्र बघतोय. आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज खानावळे टीमकडून अखिल आलाय. राईट आर्म बॉलर आहे. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल आहे. चांगला बॉल होता. थोडासा ओव्हर पिच. बॅटची लिडिंग एज मागे चाललाय. थांबवणं मात्र सोपं होतं. शॉट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. स्टॉप दिलाय बॉलला आणि एकच धाव इकडे कन्सिडर केली जाईल. 1 धावसंख्येच्या मदतीनं 17 वरती संघ मात्र पोहोचलाय. 17 धावा फलक्यावरती. व्यासपीठावरती शुभ सन्मान मनीषजी मेहतर साहेबांचा केला जातोय. स्पर्धेचे दमदार आयोजक निखिलभाई पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. आणि भरपूर सारे अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी काल आणि आज आणि उर्वरित 2 रात्रीमध्ये मात्र येतील. आणि सगळ्यांचा आदरपूर्वक सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. चांगली स्पर्धा. हा बॉल ऑफ केलाय ऑन साइडला. डीप मिड विकेट. सीमारेषा पलीकडे एका टप्प्यावरती फ्लाय होत बॉल चालला सीमारेषा पार. हा चौकार. वन ऑन बोर्ड. 21 धावा फडक्यावरती. पहिला चौकार सागर पोपटेच्या बॅटमधून. मधल्या फळीचा खेळाडू आहे. इथून मात्र संघाला सावरायचं आहे. संघाला सावरण्याच्या बरोबर मोठी धावसंख्या बनवण्याची जिम्मेदारी देखील आहे. सन्माननीय दीपकजी पांडव साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. साहेब यावं आपण. जय गावदेव क्रिकेट संघ टेंबरी आयोजित स्मृती चषक 2026 ची स्पर्धा. विकेट नंबर 5 गॉन. 5वा करारा झटका आश्रय संघाला मात्र लागलाय. बॅट्समन बाद. या व्यासपीठावरती दीपकजी पांडव साहेबांचा मात्र आपण करतोय.
सन्माननीय एकनाथजी दळवी साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. यावं व्यासपीठावरती, आपलंही सहर्ष स्वागत आहे. सागरची विकेट गेली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल लगेच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. अगदी तिसरं षटक चालू आहे, त्यामुळे आता तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं धावगती वाढवण्याचा प्रयत्न इकडे केला जाईल. फुल टॉस बॉल होता, टायमिंग नाहीये, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर, डाऊन दी बॉल, आणखीन एक विकेट. 6वा धक्का, बॅक टू बॅक विकेट. तू चल मे आया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण बघतोय. कोणताच खेळाडू मैदानावरती थांबायला मात्र तयार नाहीये आणि 6वा फलंदाज मात्र बाद झाला. चला, बॉल तयार झाला. 6 विकेट डाऊन. चांगली गोलंदाजी, फुल लाईनचा बॉल आणि हॅट्रिक मिस झाली आहे. सेकंड हॅट्रिक याच मॅच मध्ये होण्याची संधी निर्माण झाली होती. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलक्यावरती 21 वरती स्टॉप झाली आहे आणि या षटकातील शेवटचा बॉल आहे. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे गोलंदाजी करत असताना खानावली टीमनं मात्र डॉमिनेट केलंय. बॉल चांगला होता, ओव्हर पिच होता, स्क्वेअर लेग कडे खेचुलाय. एक सिंगल, डबलचा कॉल, डबलचा प्रयत्न, महागडी धाव ठरू शकली असती. इकडे मात्र थोडस मिस कॉलिंग, मिस अंडरस्टँडिंग झालंय. रोहन विकेट किपर होते. धावा मात्र इकडे 3 मिळाल्यात. शेवटच्या बॉलवरती 3 धावा. तिसरं षटक मात्र संपलंय. 3 षटक्यानंतर आसरे संघ विकेट्स मात्र 6 गमावल्यात आणि धावा संख्या मात्र झाली आहे ती 24. यश, प्रमुख आकर्षण आपण संडेला फायनलच्या दिवसामध्ये, फायनलच्या रात्रीमध्ये या मैदानावरती पाहणार आहोत. अगदी बैलगाडा क्षेत्रातील 2 आघाडीचे बैल आणि सध्याच्या स्थितीला त्यांनी मार्केट जाम केले असे हिताश रोशन गावंडे यांचा सर्जा आणि नथुराम शेठ मालकर व राज ठोंबरे यांचा साई, हे 2 नंदी मात्र शेवटच्या रात्रीमध्ये या स्पर्धेसाठी दाखल होणार आहेत. खास आकर्षण आहे कारण भरपूर शरीर प्रेमी टेंबरी गावामध्ये देखील आहेत आणि सातत्यानं चांगला परफॉर्मन्स त्यांचा नंदींचा आपण बघितला. मोठमोठ्या शर्ती ते मात्र करत असतात. चला, शेवटच्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल होता, स्टेट हिट केलाय, सर्व बॅटना मिसफिल्ड आणि तिथे पाहणं गरजेचं आहे नक्की काय घडलंय. निर्णय थोडासा क्लोज आहे. बाउंड्री लाईन वरती काय घडलंय हे मात्र पाहिलं जाईल आणि जो काय निर्णय असेल तो पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. सर, चेक करूया. थोडासा क्लोज कॉल आहे त्यामुळे आपण चेक करायचा आहे. चेक जरूर केले जात आहे, परंतु या ठिकाणी यश लबडे यांच्यासाठी हे पारितोषिक आलंय. लगातारच्या 3 विकेटसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोस्ती स्पोर्ट बारवई यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. यश लबडे जे गोलंदाज आहेत त्यांच्यासाठी हे पारितोषिक, लगातारचे 3 विकेट आणि 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निर्णय फलंदाज बाद आहे कारण बाउंड्री लाईनच्या खूपच पुढे बॉल स्टॉप केलाय, त्यामुळे बॅट्समन बाद आणि धाव मिळेल या बॉलवरती 2. डबल धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न होता आणि तिसरी धाव घेताना फलंदाज मात्र बाद झाला आणि 7वी विकेट डाऊन झाली आहे. ती फलंदाजी करत असताना आसरे टीमची नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओमकार डुकरे दाखल झालाय नंबर 9 वरती. खूप विकेट्स गेल्यात
सगळ्यांना आज खेळण्याची संधी मात्र मिळालेली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा बॉलर यश लबडेला आपण बघतोय ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मात्र वाईड यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा खराब, पंचांचा मात्र वाईडचा निर्णय. एक्स्ट्राची धाव मिळते. एक्स्ट्रा धावसंख्येच्या बरोबरीने धावसंख्या मात्र 27 वरती पोहोचली आहे. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक, डेट ओव्हरचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. अखूड लाईनचा बॉल होता, लवकर बॅट फिरवली, पिक करता आला नाहीये. चांगली गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळते आहे ती यशच्या गोलंदाजीच्या मार्कवरती. चांगली गोलंदाजी, प्रत्येकी बॉल विविधतेने टाकण्याचा प्रयत्न. या अगोदरचा बॉल आपण पाहिला तर थोडासा फुल लेनचा हा बॉल, थोडासा शॉर्ट पिच होता. हो जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र गतीमध्ये थोडासा बीट केलाय. मागच्या बॉलपेक्षा या बॉलमध्ये गती थोडी जास्त होती. गुडलाईन स्पॉटवरती बॉल टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस देखील झालाय आणि बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल. 3 बॉल झाले, 27 धावा धावफळक्यावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. सेम बॉल, जणू काही ऍक्शन रिप्ले आपण बघतोय आणि पंचांकडे अशाभूत नजरेनं बघितलं जाते आणि तिसऱ्या पंचाची मागणी ऑफिशियल पंचांनी मात्र इकडे केली आहे. चेक करा. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण बॉल समोरून टॉस झालाय, समोरून बॉल बाउन्स झाला आणि बॅट देखील लवकर फिरवली होती फलंदाजानं. त्यामुळे हा तिसरा डॉट बॉल खेळलाय फलंदाज कैलास. थोडंसं बॅटिंग वरती लक्ष द्यावं लागेल. धावगती अगदी कमी आहे. हा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, मागे गुड फिल्डिंग, चांगला स्टॉप दिलाय. 2 फिल्डर प्रयत्न करत होते. एकाकडून झेल ड्रॉप झालाय, दुसऱ्यानं चांगला बॅकअप दिलाय. सिंगल आणि सिंगलच मिळते. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्या धावफळक्यावरती 28 वरती पोहोचले, जिथे सुरुवात चांगली राहिली होती. रवींद्रच्या बॅटमधून पहिल्या 2 बॉलवरती आपण 8 धावा पाहिल्या. 9 होत्या 2 बॉलमध्ये आणि त्यानंतरच्या मग पुढच्या उर्वरित बॉलवरती फक्त आणि फक्त 19 धावा आल्यात. चला गोलंदाजीच्या मार्कवरती बॉल तयार आहे. यश शेवटचा बॉल, थोडासा बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि फलंदाज मात्र इकडे झालाय बाद. पहिल्या इनिंगचा संपलाय खेळ. फलंदाजी करत असताना स्वर्गीय बरस मूर्ती आसरे बी टीमनं धावा मात्र बनवल्या त्या फक्त आणि फक्त 28 आणि जिंकण्यासाठी सेकंड बॅटिंग करणाऱ्या खानावले टीमला 24 बॉल आणि 29 धावा संख्येची मात्र गरज. सन्माननीय चेतन शेठ महादेव शेठ पाटील यांना विनंती करतोय की यावं व्यासपीठावरती. अगदी ज्यांच्याकडे ग्रुप ग्रामपंचायत खानावल्याचे भावी सरपंच म्हणून पाहिले जाते ते सन्माननीय चेतन शेठ पाटील साहेबांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. आणि त्यानंतर स्क्रीनवरती आपण जी हॅट्रिक संपादित झाली आहे ती एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. कशा प्रकारे 3 बॅक टू बॅक विकेट्स घेतल्यात. ही पहिली विकेट होते, विकेट आपण पाहिली. फलंदाज मात्र इकडे बाद झाला आणि कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिकला संधी निर्माण झाली होती, परंतु विकेट हॅट्रिक झाली नव्हती. ही दुसरी विकेट आहे. इकडे देखील मिस हिट झाला होता. बॅक टू बॅक 2 कॅच आणि आता हॅट्रिक वरती गोलंदाज असताना मग हा तिसरा बॉल होता हॅट्रिकचा. ओ यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज महेंद्र लबडे यांची आपण या स्पर्धेतील आपण बघितले. चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटी, ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज बघतोय. चला चेतन शेठ पाटील साहेबांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. खानावले गावचे आहेत, दमदार नेतृत्व आणि त्यांच्याकडे आपण भावी सरपंच म्हणून पाहतोय. तर चेतन शेठ पाटील साहेबांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. नेक्स्ट मॅच ई पोल मधील विनर मॅच आपण खेळवणार आहोत ई पोल मधील.
त्यामुळे पहिला सामना ज्यांनी जिंकला तो SM गोंदाव संघ. आपण आपला कॅप्टन इथे दाखल व्हायचा आहे आणि यांच्यातून जो संघ जिंकेल तो त्यांच्या अगेन्स्ट मात्र फाईट देणार आहे. विनर मॅच यानंतर खेळवली जाईल आणि ती मॅच 3 ओव्हरची असेल, याच्याकडे देखील लक्ष ठेवा. हॅलो, चला बॅट्समन पाठवा, जास्त वेळ टाइमपास नको आहे. अगदी 2 गट आज संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. एक ईचा गट आणि त्यानंतर मग एक डीचा गट. त्यामुळे थोडं स्पीडअप करा. त्यानंतर विनर मॅच खेळवली जाईल. त्यामुळे गोंदाव संघ इनिंग संपल्यानंतर आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. चला थोडंसं स्पीडअप असू द्या आणि मॅचला लगेच सुरुवात आपण करूया. सलामीची जोडी खानावले टीमची मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. वैभव लबडे आणि रोहन लबडे दोन्हीही विस्फोटक खेळाडू आहेत. नेहमी सलामीवीरसाठी मात्र येताना आपण बघत असतो, आज देखील सलामीवीर खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या इनिंगमध्ये फक्त आणि फक्त 28 धावा बनवल्या गेल्यात. अगदी जास्त धावसंख्या नाहीये. 29चा सक्सेसफुल चेस इथे मात्र होऊ शकतो या मैदानावरती, परंतु लो स्कोरिंगची मॅच आहे. कधी कधी असंही घडतं, कारण लो स्कोरिंगचे भरपूर सामने रफ अँड टफ होताना आपण बघितलेत. आसरे टीम चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटपर्यंत संघर्ष आणि संघर्ष या मॅचमध्ये मात्र करावा लागेल. तो बॉलिंग करणाऱ्या स्वर्गीय भरस मूर्ती आसरे बी या संघाला. नवजोतजी पाठारे आणि विजयजी पाटील यांच्याकडून रोहनजी लबडे यांनी बॅक टू बॅक 3 षटकार, म्हणजे षटकाराची हॅट्रिक जर लगावली तर त्यांच्यासाठी रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि दोस्ती स्पोर्ट्स यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे षटकार हॅट्रिकला ना. चला ओके, मॅच इज ऑन. सेकंड हाफला मात्र सुरुवात झाली आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आसरे टीम कडून पहिला गोलंदाज निशांत डुकरे, एक वेगवान गोलंदाज, राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल, स्कोर ऑफ द विकेट खेळलाय. फिल्डिंग मिस झालीये, चूक झाली, चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पार. पहिला वेलकम 4, वेलकम चौकार. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती आपण बघितलं तर एक चांगला चौकार वैभव लबडेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अगदी डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या वरतून हा फटका एक्झिक्यूट केला. थोडासा ऑर्थोडॉक्स पद्धतीने फटका मात्र पाहायला मिळाला होता. सर्कलचं षटक, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता. दुसरा बॉल आहे, ओ शॉट होता, क्विक आलाय, चांगली गोलंदाजी. थोडासा बाउन्स देखील झालाय बॉल. विकेट किपर कडून चेल ड्रॉप झालाय. विकेट किपर आपण रवींद्र मसने यांना बघतोय.
एक चांगले विकेट किपर आहेत, परंतु अशा झेल सध्याच्या स्थितीला कॅरी करणं फार महत्वाचे आहेत. अगोदरच धावा कमी आहेत आणि ज्या वेळेला आपण कमी धावा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो, मग अशा सहज आणि सोप्या झेल कॅरी करणे फार गरजेचं आहे. निशांत डुकुरे गोलंदाजीच्या मार्कवरती. फुल टॉस बॉल होता, इकडे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. दांडी गुल झाली आहे. पहिला चौकार ज्या पद्धतीनं मारला होता त्याचा हा रिप्ले देण्याचा प्रयत्न होता, परंतु विकेट नंबर 1 गॉन. पहिला धक्का खाणावले संघाला. ॲक्शन रिप्ले मध्ये जी विकेट गेली आहे त्याचा रिप्ले आपण बघतोय. गोलंदाज मात्र अपील करत होता, त्याला देखील वाटलं नव्हतं की बॉल स्टंपवरती लागला, परंतु विकेट किपर आपण बघितलं तर मग विकेट किपरला लगेच समजलं की बॉल स्टंपवरती लागला. फलंदाज पहिला बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश लबडे दाखल झालाय. नंबर 3 1 डाऊन साठी 4 धावा धावा फलकावरती. उर्वरित बॉल्स मध्ये मात्र अजूनही 25 धावा करायच्या राऊंड विकेट ना. चांगला बॉल होता, लॉफ्ट केलाय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिला ओव्हर पिच बॉल आणि पाठवून दिला डीप स्क्वेअरला एक सीमारेषा पलीकडे. हा दमदार षटकार. थँक्यू डीजे. पहिलाच बॉल खेळत होता फलंदाज आणि पहिल्याच बॉल वरती हा षटकार. धावसंख्या मात्र पोहोचली ती 10 या आकड्यावरती. अजून बॅक टू बॅक पाणी पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा लगेच. 12वा खेळाडू पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये लगेच. वैभव पाटील बारवाई दोस्ती स्पोर्ट्स यांच्याकडून एक षटकार आलाय. बॅक टू बॅक अजून 2 आले तर मग 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. ते फलंदाज यश लबडे या फलंदाजासाठी. दहा धावा धावा फलकावरती. 20 बॉल आणि आता 19 धावसंख्येची मात्र गरज आहे. चेंडू जास्त आहे, धावा कमी आहेत. हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 29 धावा फक्त आणि फक्त करायच्या उद्या आणि जिथे सुरुवात ही चांगली राहिली आहे ती फलंदाजी करत असताना खानावले टीमची. याच्या बॅटमधून हा पहिला षटकार. एक चौकार आपण वैभवच्या बॅटमधून पाहिला होता, तो वैभव मात्र बाद झाला. कमी धावसंख्या वाचवत असताना हा प्रयत्न मात्र अनसक्सेसफुल पाहायला मिळतोय. तो गोलंदाज निशांत डुकरे या गोलंदाजाचा. अगदी वेगवान गोलंदाज आहे, परंतु आज वेग काही काम आला नाहीये तो गोलंदाज निशांतच्या, कारण नेहमीच तेच तरार म्हणून हा गोलंदाज ओळखला जातो. आज मात्र लाईन लेंथ थोडीशी चुकीची पाहायला मिळते. 10 वरती संघ मात्र पोहोचलाय. चला थोडं स्पीडअप करा. सर्कलचे षटक आहे. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर बघतो आपण. एक डीप काऊ कॉर्नर, एक फिल्डर मात्र सरळ लॉंग ऑफ कडे ठेवलाय. बॉल झाले त्या षटकातील 4. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 धावा धावा फलकावरती. शॉर्ट बॉल होता, पिक करता आला नाहीये. विकेटची संधी. स्वतः बॉलर अगदी आपण पाहता चेंडूच्या काळी आलाय आणि फलंदाज मात्र इकडे बाद झालाय. दुसरा धक्का खानावले टीमला मात्र लागलाय.
ॲक्शन रिप्लेमध्ये फलंदाज बाद होताना मात्र आपण बघतोय. जसा बॉल वरती गेला फलंदाजानं मात्र लगेच आशा पूर्णपणे सोडून दिली होती, कारण त्याला माहिती होतं मिस सीट आहे, त्यामुळे जेलची संधी सहज आणि सोप्पा जेल होता आणि तो कॅरी देखील केलाय. निशांत डुकरे या गोलंदाजानं 10 धावा फडक्यावरती 2 विकेट्स मात्र गेल्यात. 19 बॉल आणि 19 धावांची मात्र गरज. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सोहम कातकरी नवीन बॅटर नंबर 4 वरती मैदानावरती आपण बघतोय. एक शेवटचा बॉल या ओव्हरचा मात्र बाकी आहे. महत्वाचा बॉल आहे, कारण या बॉलवरती जर डॉट बॉल आला तर सामना मात्र गोलंदाजी करणाऱ्या आसरी टीमसाठी देखील बनवू शकतोय. त्याच पद्धतीचा बॉल, जेलची अनदर चान्स. विकेट नंबर 3 गॉन. एवढ्या सहज आणि एवढ्या सोप्यारित्या आसरे संघ देखील सामना सोडणार नाहीये. मी मगाशी सांगितलं संघर्ष करणं हे त्यांना चांगलं माहिती आहे. फलंदाज बाद पहिल्या ओव्हरनंतर 10 धावा फडक्यावरती. 18 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 19 धाव संख्येची मात्र गरज. चला थँक्यू डीजे. 18 बॉल आणि 19 धाव संख्येची गरज. चला थोडं स्पीडअप करा. आज एकूण टोटल 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगानं थोडं स्पीडअप असू द्या. घड्याला ठीक आपण बघितलं तर मग 9 वाजून गेलेत. 9 वाजून 3 मिनिटं झालेत. 18 बॉल 19 ची गरज. एंड चेंज झालाय. एक चांगली स्पर्धा आहे. 2 एंड या स्पर्धेसाठी आपण बघतोय. अगदी एक एंड टेंबरी विलेज एंड आहे, दुसरा एंड पाहिला तर मग सारंग विलेज एंड आपल्याला पाहायला मिळतोय. चौफेर मैदान टेंबरी गावामध्ये प्रथमच आणि भरपूरशी मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की निखिलभाई पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मात्र घेतली आहे. ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर चेतन आपण इकडे पाहिलं तर कोणी म्हणणार देखील नाहीये की हे मैदान असं होऊ शकतं. आम्ही देखील फर्स्ट टाइम आलो त्यावेळेला अशक्य पूर्णपणे मात्र थक्क झालो. हे मैदान टेंबरी गावामध्ये कधी बनवण्यात आलं. खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी. चौफेर मैदान आणि चौफेर मैदानाच्या अगदी सगळ्या बाजूला आपण पट्टीस देखील पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यानंतर मग प्रेक्षकांना बसण्यासाठी विविध ठिकाणी स्टँड देखील उपलब्ध करून दिलेत. हे देखील पहिल्यांदाच पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. आपण भरपूर स्पर्धा कव्हर करत असतो चेतन, परंतु मैदानाच्या चारही बाजूला कधीही स्टँड अजूनपर्यंत पाहिले नाहीत आपण. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, स्विच हिट चा फटका इकडे मात्र फसलाय. दांडी 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 गुल. फलंदाज रोहन बॅक टू दी डगआउट. चांगली पाहायला मिळते. मात्र पनवेल नगरीचे यशस्वी उद्योजक यश एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय मोहनजी लबडे साहेब आपल्या ऑफिसमधून या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्या निखिलभाई पाटील यांच्या या स्पर्धेसाठी आणि खानावळे टीमसाठी शुभेच्छा येतात. त्यांचं देखील आपण मनापूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. थँक्यू सो मच. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रेशर दबाव टाकण्याचा हाच खरा प्रयत्न. खूप वेळा या रणनीती चेतन पाहायला मिळतात. ज्या वेळेला कमी बॉलवरती कमी धावा पाहिजे असतात मग टेस्ट क्रिकेट सारखी फिल्डिंग लावणं ही फार गरजेचं आहे. तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय.
अगदी शॉर्ट स्क्वेअरकडे एक फिल्डर मात्र तैनात केलाय. बॉल टू रन हे समीकरण आहे. बॉल बाकी आहेत ते 16 आणि जिंकण्यासाठी 19 ची गरज. प्रेशर दबाव क्रिएट केला जातोय गोलंदाजीच्या मार्कवरती. गोलंदाज कैलास मोरेला आपण बघतोय ओव्हर द विकेट ना. बॉल चांगला होता, फटका त्याहून चांगला, कडक 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 हिट. बॉल सीमारेषा पार, हा दमदार षटकार. थँक्यू सो मच डीजे. स्पर्धेचं थीम सॉन्ग मात्र आपण ऐकलं. अगदी नयन भाव जो आपल्यात आज नाहीये आणि त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा इकडे भरवण्यात आली आहे. स्पर्धेचं थीम सॉन्ग डीजेच्या माध्यमातून प्ले करण्यात आलं, त्यांचंही विशेष कौतुक. हा बॉल चांगला आहे, बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील. रवींद्र बसने यांची आगली वेगळी अपील आपल्याला पाहायला मिळते. चांगले विकेट किपर. त्यानंतर तिसऱ्या पंचाचा कॉल इकडे केला आणि तिसरे पंच चेक करतील ऑन स्क्रीन वरती. स्टंपिंग साठी ही अपील आहे. थोडंसं क्लोज कॉल होता, पंच चेक करतायत, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट आहे, खेळाडू बाद नाहीये. एक संधी मिळालेली आहे. फलंदाज अखिल. अखिल या फलंदाजाला धावसंख्या धावफळक्यावरती 16 आपण बघतोय. उर्वरित बॉल्स मध्ये आता 13 धावसंख्येची गरज. 14 बॉल आणि 13 धावसंख्येची मात्र गरज आहे. ती फलंदाजी करणाऱ्या खानावळे टीमला गोलंदाजचं कौतुक केलं पाहिजे. अशा स्थितीला मात्र चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन खूप सारं पाहायला मिळते. त्याला थोडंसं स्पीडअप असू द्या. मॅच क्रुशियल मोमेंटला आहे, आम्हाला देखील माहिती आहे, परंतु जास्त वेल बॉलिंग करणारा आसरे टीम कडून मात्र घेतला जातोय. फिल्डिंग चेंज केली आहे. एक फिल्डर आपण शॉर्ट थर्डमॅनला पाहतोय, एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला. शॉर्ट थर्डमॅनला टेनिस क्रिकेटमध्ये चेतन फारसा फिल्डर पाहायला मिळत नाही. अगली वेगळी रणनीती आहे. ओ यावेळेस मात्र आउटस्टिक ऑप्टम बॉल होता, डिरेक्ट हिट. गोटी नेम परफेक्ट आहे रवींद्र मसने यांचा आणि फलंदाज इकडे रनआउटच्या स्वरूपात मात्र झालाय बाद. चला, तिसऱ्या पंचांची मागणी इकडे केली जाते. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय. ऑनफिल्ड पंचांनी वाईटचा कॉल दिलाय, त्यानंतर बॉलिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय आणि मग तिसरे पंच चेक करतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. वाईटचा निर्णय पंचांनी मात्र दिलाय. ऍक्शन रिप्ले चेतन आपण बघितला, बॉल असं वाटतं थोडं स्विंग होतोय की काय. वाईटचा निर्णय, परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद झाला. आणि आपण पाहिलं तर मग ही 4थी विकेट, 5वी विकेट गेली आहे. ती खानावली टीमची धावसंख्या धावफलकावरती 17 आपण बघतोय. उर्वरित बॉल्स बाकी आहेत ते 14 आणि धावा करायच्या आहेत त्या 12. 14 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. विकेट वर्षी लक्ष द्यावं लागेल. 5 विकेट्स मात्र गेल्यात. विकेटची पडझड थांबायला तयार नाहीये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 7व्या क्रमांकासाठी. फरदीन आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि सध्याच्या घडीला मग आपण बघितलं तर फरदीन काझी हा नाव मात्र भरपूर प्रेक्षकांना प्रचलित झालाय. पहिला बॉल होता इकडे, मात्र स्कोर ऑफ द विकेट फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये. सागर बॉल पर्यंत येतील, फंबल झालेत. एकीचं रूपांतर लगेच दुसऱ्या धावेत चित्त्याच्या चपलाईनं या 2 रन्स मात्र धावून कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आउटफील्ड फार फास्ट आहे, त्यामुळे रन धावणं हे फार इम्पॉर्टंट आहे. 2 धावा मिळतात. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 19 वरती. 13 चेंडू आणि 10 धावसंख्येची मात्र गरज आहे.
इकडे मात्र चांगली गोलंदाजी, 13 मध्ये 10 धावा वाचवायच्या आहेत. गोलंदाज कैलास मोरेला आपण बघतो. या षटकातील अंतिमचा बॉल आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल फार महत्वाचा बॉल, बॉल टू रन समीकरण, आणि अगदी कमी धावा वाचवत असताना चांगला प्रयत्न केला जातोय बॉलिंग करणाऱ्या आसरी टीम कडून. अंतिमचा बॉल आहे, 13 बॉल 10. लिव्ह केल्या बॉल आशाभूत नजरेनं, सरप्राईज बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, बॉल टप्पा पडला, थोडासा इन स्विंग झाला, आतमध्ये वळालाय, आणि शेवटचा बॉल आपण पाहिलं तर डॉट आला. रिप्ले मध्ये आपण बघतोय. चांगली गोलंदाजी झाली आहे. शेवटच्या बॉल वरती धाव नाहीये. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 19. 12 बॉल आणि 10 धावसंख्येची मात्र गरज. पाणी पाणी हवंय का? पाणी पाहिजे. 12वा प्लेयर पाणी घेऊन जा. नको का? ओके ओके. चला मग मॅच ऑन करा लगेच, नो टाइमपास. आणि गोंदाव संघ आपला कॅप्टन इथे आपण उपस्थिती दाखवायची आहे. यानंतर विनर मॅच आपण बघणार आहोत. कालच्या लॉर्ड्स मधून मग वाणिवली संघ पुढे गेला, आणि आज कोणता संघ पुढे जाईल ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मग डी गटाला सुरुवात होईल. डीचा फ्रेश बॉल जो 8चा पोल आपण बघणार आहोत. त्यामध्ये देखील 8 चांगले चांगले संघ याच विभागातील आपण पाहणार आहोतच. 12 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. प्रत्येकी षटकामध्ये 5.00चा रन रेट मेंटेन ठेवायचा आहे. गोलंदाज आसरी टीम कडून तिसऱ्या षटकासाठी विवेक डुकुरे गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. चला थोडं स्पीडअप करा, कारण 8 वाजून आपण पाहिलं तर तब्बल 56 मिनिटं आणि मॅच चालू झाली आहे. 9 वाजून 15 मिनिटं झालेत, म्हणजे तब्बल 2 ओव्हरसाठी 20 मिनिटाचा टाइम आसरी टीमनं मात्र घेतलाय. टाइम ऑन आहे, तुम्हाला टाइमपास करू नका. 12 बॉल्स 10ची गरज आहे. पहिलाच बॉल होता. इकडे मात्र थोडासा वेट अँड वॉचच्या भूमिकेत पंच देखील होते. निर्णय दिलाय की फलंदाज बाद, LBWच्या स्वरूपात बाद झाला. त्यामुळे आता रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकत नाही. टेनिस क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत अशी कोणतीच आपण पाहिलं तर DRS सिस्टीम नाहीये की लेफ्ट बिफोर द विकेट साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, मग तिसरे पंच चेक करतील. फलंदाज बाद. क्रुशियल मोमेंटला हा महत्वाचा धक्का खानावले टीमला मात्र लागलाय. सहा विकेट गेल्यात. विकेटकडे लक्ष द्यावं लागेल, मी मगाशी सांगितलंय. आणि जो टॉस बॉक्स आपण बघतोय, खऱ्या अर्थानं टेंबरी गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, त्यासमवेत अजून काही ग्रामस्थ जे आपल्यात आज हयात नाहीयेत, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या टॉस बॉक्समध्ये इकडे आपण बघतोय. टॉस बॉक्समध्ये त्यांचे फोटो आहेत. एक चांगला प्रयत्न टेंबरी टीमच्या माध्यमातून करण्यात आलाय. त्यामध्ये मग अशोकजी गावंडे असतील, त्यानंतर नयन दिलीप पाटील असतील, त्यांच्या नावाची ही स्पर्धा आहे. देवीदासजी गोटुराम पाटील असतील लोहपचे, त्यानंतर मग हरिभाऊ अर्जुनजी जोडे असतील, नवीन पोसरीचे, दत्तात्रेय घरत असतील मोहिलीचे, त्यानंतर मग नितीनजी मेदे असतील टेंबरीचे. चला 1 रन शॉट आहे का? ओके. फलंदाज बाद, म्हणजे टोटल 10 या बॉलवरती रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय, त्यामुळे तिसरे पंच चेक करतील. थँक्यू डीजे. त्यानंतर मग टॉस बॉक्स मध्ये आपण ज्यांना बघतोय, दत्तात्रयजी घरत मोहिलीचे असतील, नितीनजी मेदगे असतील टेंबरीचे, अस्मिता गोविंद क्षीरसागर असतील टेंबरी, त्यानंतर प्रकाशजी गावंडे असतील टेंबरीचे, जयराम काशीनाथ गावंडे असतील टेंबरीचे, ज्ञानेश्वर शिवाजी गावंडे असतील टेंबरीचे,
सगळ्यांना टॉस बॉक्स आपण टॉस बॉक्स मध्ये मात्र बघतोय. तसं एक चांगली संकल्पना आहे, कारण जे या गावातील ग्रामस्थ होते आज आपल्या हयात नाहीयेत, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न. फलंदाज नॉट आउट आहे, फलंदाज सेफ आहे, त्यामुळे धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक सिंगल. ओके ओके, एक शॉट होती, त्यामुळे धाव एकच मिळते. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे ती 20. उर्वरित बॉल्स मध्ये आता 9 धावसंख्येची गरज. 10 बॉलचा खेळ बाकी आहे, 9 धावसंख्येची मात्र गरज. चेतनजी पाटील साहेबांना विनंती आहे की यावा व्यासपीठावरती. खाणावले गावचे आहेत, दमदार नेतृत्व आणि त्यांच्याकडे 22 सरपंच म्हणून आपण बघतोय. ते चेतनजी पाटील साहेबांना विनंती आहे की यावा व्यासपीठावरती. चांगला बॉल, फिल्डिंग थोडी खराब, लेझी क्रिकेट. आणि या क्षणाला ही अपेक्षा नाहीये, कारण इथे आपण बघितलं तर मग धावा वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा आहे आणि त्याच्या विपरीत घडतंय. थोडीशी मिसफिल्डिंग, धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या पोहोचली ती 22 वरती आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावसंख्येची मात्र गरज. 9 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. या षटकातील उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती विवेक डुकरेला आपण बघतोय. विवेक डुकरे देखील चांगला गोलंदाज. आज मात्र संघाला भरपूर गरज आहे, डॉट बॉल फेकायचे आहेत. थोडस विविधतेने गोलंदाजी करावी लागेल. 7 धावसंख्येची अजूनही गरज आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनं. विकेट्स मात्र 6 गेल्यात. बॅकफुटवर स्लाइस केल्या बॉलला, टॅपिंग क्रिकेट आणि इथेही सिंगल. शेवटपर्यंत सामना जाईल यात शंका नाहीये. चांगलं कॅल्क्युलेट क्रिकेट मात्र फलंदाजी करणाऱ्या खानावले टीमच्या माध्यमातून खेळलं जात आहे. अगदी बॉलिंग टीमचं चेतन कौतुक करणं गरजेचं आहे, कारण या सिच्युएशनला अशा पद्धतीनं गोलंदाजी, अशा पद्धतीनं फील्ड सेटअप करणं ही देखील एक मोठी बाब आहे. टीमचं कौतुक करूया. आसरे टीमचा कॅप्टन अगदी रवींद्र मसनेला आपण बघतोय विकेट किपरच्या भूमिकेत. प्रत्येक बॉल नंतर फील्ड सेटअप चेंज, प्रत्येक बॉल नंतर गोलंदाजाला कान मंत्र देण्याचं काम थोडंसं स्पीडअप करा. पंच वेल भरपूर घेतला जातोय. आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय, रवींद्र मसने थोडा स्पीडअप असू द्या. महत्वाची मॅच महत्वाच्या मोमेंटला आली, आम्हाला देखील माहिती आहे, परंतु वेळेला देखील महत्व दिलं गेलं पाहिजे. टाइम इज मनी. वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे आम्ही वारंवार सांगतो थोडं स्पीडअप ठेवा. उर्वरित बॉलमध्ये अजूनही आपण बघितलं तर मग 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज. लॉफ्ट केला बॉल, इकडे ही चांगला फटका खेचलाय. बॉल सीमा रेषच्या पलीकडे. नंबर 4 दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. प्रवीण शेठ पाटील यांचंही शुभ आगमन झालेलं आहे. प्रमोदजी पवार यांचंही शुभ आगमन या व्यासपीठावरती आपण बघतोय. कैलासजी सुपेकर असतील, त्यानंतर मग प्रमोदजी पवार असतील, राहुलजी देशमुख, रजित पवार, अनिलजी पवार, विजयजी शेठ पवार असतील, जयेश ठाकूर असतील. भरपूर अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी मात्र दाखल होत आहेत. दांडी गोल फलंदाज मात्र बाद झालाय. महत्वाच्या क्षणाला विकेट नंबर 7 गॉन. 7वा धक्का मात्र इकडे लागलाय तो फलंदाजी करणाऱ्या खानावले टीमला. शुभम, सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण सरचे स्वागत करूया. खरं तर आपण पाहायला गेलं या स्पर्धेला बरेचसे मान्यवर आपण भेट देताना आपण पाहतोय आणि आजची दुसरी रात्र आहे या स्पर्धेची आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा वेलकम या स्पर्धेमध्ये करूया. खरं तर बैलगाडा शर्यत आणि टेंभरी गावाचं नाव क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जसं उंच अगदी जय गावदेव क्रिकेट संघ टेंभरी या संघानं केलं ना, तसंच बैलगाडा शर्यतीमध्ये एक नाव आहे हिंद केसरी. अगदी प्रवीण डायव्हर टेंभरी या नावानं करतं हे शर्यतीच्या अड्ड्यामध्ये हे नाव घेतलं जातं. आणि आपण जर पाहिलं त्यांच्याच माध्यमातून लकी ड्रॉसाठी या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल देखील देण्यात आलेली आहे. आणि बैलगाडा क्षेत्रातील नामवंत अगदी हे जॉकी ड्रायव्हर आपण पाहतोय हिंद केसरी प्रवीण पाटील टेंभरी यांचं देखील सरचे स्वागत आपण या ठिकाणी करूया. चला मॅच ऑन करा. 6 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. गोंदाव संघ कॅप्टन इथे रिपोर्टिंग करायची आहे.
भरपूर सारे अतिथी मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. सगळ्यांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. अमरशेठ ठाकूर देखील आहेत, उमेशजी पवार, प्रसादजी पवार आहेत. त्यांनाही विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. परी फोटोग्राफरीचे प्रोप्रायटर सन्माननीय अमरशेठ ठाकूर, उमेशजी पवार, प्रसाद शेठ पवार असतील. यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत आहे. अतिथी मान्यवरांची भली मोठी लाईन या स्पर्धेसाठी आपण बघितली आहे. स्पर्धेवरती प्रेम आहे. निखिलभाई पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम आणि या प्रेमाखातीर सगळे आयोजक मंडळीवरती या असलेल्या प्रेमाखातीर इथे मात्र प्रमुख पाहुणे उपस्थित झालेत. चला मॅच ऑन करा. पंच 8:56 मॅच चालू झाली. 9:22 झाले. टोटल अर्धा तासापेक्षा जास्त वेळ आपण घेतलाय. 4 ओव्हर टाकायच्या होत्या. 3च ओव्हर आता बरं टाकलेत. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. 6 बॉल आणि 2 धावा संख्येची गरज. विकेटकडे लक्ष दिलं तर विकेट 7 गेल्यात. 27 धावा धावा फळक्यावरती. शेवटचा गोलंदाज अलंकार डुकरे गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. राईट आर्म एस.एम. गोंदाव टीम कॅप्टन. आपण यायचा आहे. विकेट नंबर 8 जाण्याची शक्यता होती. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. सहज आणि सोपा झेल या परिस्थितीमध्ये ड्रॉप झालाय. परंतु झेल ड्रॉप झाला लगेच. मग रवींद्र मसने असतील, धीरज फिल्डरकडे गेले, त्याला शाबासकी दिली. चांगलं प्रोत्साहन दिले जाते कारण युवा खेळाडू आहे. त्याच्याकडून झेल ड्रॉप झाला त्यामुळे त्याला प्रोत्साहन लगेच दिले जाते. हे चांगलं क्रिकेट, चांगलं दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण आसरे टीम कडून मात्र बघतोय. एक सिंगल मिळते. स्कोर इज लेवल बट कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 1 धाव तुम्हाला जिंकण्यासाठी बनवायचे. 28 झाल्यात. 5 बॉलमध्ये 1 धावा संख्येची मात्र गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती अलंकार इकडे तयार झालाय. फिल्डिंग चेंज केली जाते. टेस्ट क्रिकेटची फिल्डिंग आपल्याला येते. सगळे 5-6 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये मात्र घेतलेत. 30 सर्कलच्या बाहेर 1-2च फिल्डर आपण बघतोय आणि ते देखील अगदी डीप मध्ये आहेत. 1 धाव पाहिजे. शॉर्ट बॉल होता. विकेट किपर थोडेसे फंबल झालेत. रवींद्र सामना फिनिश झालाय. अटीतटीच्या सामन्यामध्ये, लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये इथे मात्र खानावले टीमनं विजय संपादित केलाय. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन खानावले संघ आणि हार्डलक असेल आसरे संघ. चांगला खेळ राहिलाय. चला टॉस करण्यासाठी लगेच या. एस.एम. गोंदाव आणि खानावले. मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. चेतन आम्हाला सांगतील कोण ठरलाय मॅन ऑफ द मॅच. विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा आणि त्याचबरोबर फक्त 6 धावसंख्येचं षटक टाकणारा महेंद्र लबडे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला महेंद्र लबडे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या.